महत्वाची बातमी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले आहेत। शहाजहापूरला शिरसाट यांनी 10 एकर जागा सिद्धांत शिरसाटांच्या नावावर घेतली असा आरोप जलील यांनी केलेला आहे। वर्ग 2 ची जमीन परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाही असं जलील यांनी म्हटलं। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर हे गंभीर आरोप केले आहेत। वर्ग 2 ची जमीन शहाजहापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे। हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही। साहेबांनी 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली। आता शहाजहापूरला 3 कोटी रुपये एकर, 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट, 3000 × 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली। ती सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये, ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे। तर संजय शिरसाट यांनी MIDCच्या जमिनी संदर्भात बोलावं असं जलील यांनी म्हटलं। चॅनलला मी 24 तास पुरतील एवढे पुरावे देईन असं जलील यांनी म्हटलं। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, तुम्हाला अनेक पुरावे देणार असं जलील यांनी म्हटलेलं आहे। तर असे खूप येतात खूप जातात असा निशाणा शिरसाट यांनी साधलाय। असे दलाल भरपूर असतात अशी टीका शिरसाट यांनी जलील यांच्यावर केली आहे। मी थांबणार नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये थांबणार नाही। कितीही दबाव आणा, कितीही प्रयत्न केला तर मी थांबणार नाही। आता पुढे काय करणार? मी आता अजून पुरावे देणार आहे तुम्हाला। तुमच्या चॅनलला 24 तासाचा मटेरियल देतो मी की 24 तास फक्त संजय शिरसाट संजय शिरसाट संजय शिरसाट, हेच तुम्ही। काय आहे पण आणखीन खूप आहे ना साहेब, खूप आहे ना, खूप सारा आहे। थोडासा काही तासाचा म्हणून जे जालन्याहून लोक येत आहे ना त्यांना सांगा परत नको जाऊ, बहुतेक उद्या त्यांना पुन्हा येण्याची वेळ येईल। इम्तियाज जलील सातत्याने गेले 3-4 दिवस तुमच्यावर आरोप करतात वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि ते वेगवेगळ्या लोकांकडे बैठकांसाठी सुद्धा जातात। जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही। असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा माहिती देखील त्यांनी दिली आहे। आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही। असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता नारायण राणे यांनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले आहेत। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो असं नारायण राणे म्हणाले। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे असं देखील राणेंनी म्हटलं। नितेश राणेंना मी समज दिली आहे असंही राणेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनंतर नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंना समज दिली आहे। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो असं म्हणत नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंचे कान टोचले। देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं असून नितेश राणेंना या संदर्भात समज दिल्याचं नारायण राणे म्हणाले। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्यावरून समज दिली होती। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे, त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्याला सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे।
दरम्यान नितेश राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या सेनेसाठी होतं. काल कॅबिनेटमध्ये राणेंना वक्तव्यासंदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हा खुलासा केल्याचं मंत्री गोगावले म्हणाले. तर त्यांच्याच पक्षातले सरनाईकांनी नितेश राणेंच्या विधानानंतर इशारा दिलाय. जर ते काहीही बोलू शकतात तर आम्हीही काहीही बोलू शकतो. महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो असा इशारा प्रताप सरनाईकांनी दिला. त्यांनी सांगितलं की म्हणले तिथे उभाटाचे काही लोक होते, त्यांना उद्देशून मी बोललो. बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं. कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो. तेव्हा त्याला विचारलं, काय रे तू असं कसं बोलला? तेव्हा त्यांनी तो खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला पाहिजे. उद्या भविष्यामध्ये जर आमच्या तोंडून काही वाक्य निघालीत आणि जर चुकीची ते असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी आम्हाला सुद्धा समज देणं गरजेचं आहे. त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो. दहशतवादाच्या विरोधामध्ये लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं. तसंच परदेश दौऱ्यावरून येता सुप्रिया सुळेंनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी लेखही लिहिलाय. पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची दहशतवादाच्या विरोधातल्या भूमिका हे जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात गेलं होतं. या शिष्टमंडळाशी मोदींनी भेट घेतली आहे. परदेशात गेलेल्या प्रत्येक खासदाराचे मोदींनी अनुभव विचारले आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांचा प्रतिनिधी मंडळ परदेशात जाणं हा भारताकडून एक मोठा संदेश आहे असं मोदींनी म्हटलं. संकट काळामध्ये देश दहशतवादाच्या विरोधात एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असं मोदींनी म्हटलं. भारताची बाजू मांडण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या खासदारांना परदेशात पाठवलं पाहिजे असं मोदींनी म्हटलं. मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. मोदींनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या वडिलांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. मुस्लिम राष्ट्रांचा देखील ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा खासदारांनी पंतप्रधान मोदींना ही माहिती दिली. तर पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मोदी आणि शहांचा दिखावा आणि ढोंग असतं असं राऊतांनी म्हटलं आहे. मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे. पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता. नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं, दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो. तर अजित पवार यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. दादांच्या कालच्या भाषणाने अनेक गोष्टी क्लिअर झाल्या असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मी काही बोलणार नाही, अजित पवारच बोलतील अशी प्रतिक्रिया मिटकर यांनी दिली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा प्रयत्न करतात. फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील. प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे. बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये. ही गोष्ट आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी. कालच्या दादांच्या भाषणानंतर बऱ्याच काही गोष्टी क्लिअर झाल्या. आम्हाला जे काही शक्य असेल ते आम्ही प्रवक्ते म्हणून बोलतो, आमदार म्हणून बोलतो, पण त्यावर शेवटी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला असतो. अजितदादा जे म्हणतील त्या शब्दाबाहेर आम्ही कधी जाणार नाही. त्यामुळे कालचं भाषण शिरसावंदे म्हणून आम्ही आमचं काम करतो आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काही मतभेद आहेत का आणि अंतर्गत काही या संपूर्ण संदर्भानं कला आहे? नाही, मी त्याच्यावर अजिबात बोलू इच्छित नाही. यावर अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वोच्च नेते अजितदादाच घेतील.
मी त्याच्यावर काही बोलणार नाही. तर अजित पवार हे निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मग मी पैसे खिशात घेऊन बसतो का असा सवाल अजित पवार यांनी केला. शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर अजित पवारांनी हे अप्रत्यक्ष वक्तव्य केलेलं आहे. तर दादांच्या वक्तव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सावध प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय? शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. खरं आहे, खिशात पैसे घेऊन बसत नाही. त्यांचा जो ओरिजिनल खिस्सा आहे तो मंत्रालयामध्ये अर्ध खातं. त्यामुळे खिशात जरी पुण्याला आल्यावर त्यांच्या खिशामध्ये पैसे नसले तरी मंत्रालयामध्ये त्यांचे भरपूर खिसे आहेत अर्थ खात्याच्या माध्यमातून, आणि त्यातूनच तो आम्हाला निधी हे देत असत. काही नाराजी नाही हो. थोड्याफार प्रमाणे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये थोड्याशा कुरकुरी असेल तर तुम्ही लगेच त्याचं मोठं भांडवल करताय. निधीला घेऊन काही नाराजी नाही, निधीची काही नाराजगी नाही. काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सचे जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून राज्याचे मुख्यमंत्री होता येत नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. अजित पवार यांनी गुलाबी स्वप्न बघू नयेत असं लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही. ही गुलाबी स्वप्न आहेत अजितदादा पवारांची. कारण कारखाने चालवून किंवा वेगवेगळ्या उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये फायनान्स कंपन्या चालवून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येणार नाही. गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना स्कॉलरशिपला पैसे देत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघताय. ते आता विसरा तुम्ही. काकाला जमलं नाही राजकारण करायचं. 1.5-2 जिल्ह्याच्या पुढे तुमच्या पक्ष तुम्ही घेऊन जाऊ शकला नाही. तुम्ही काय बोलताय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघताय तुम्ही. ही दिवा स्वप्न आहेत, ही अजितदादांची गुलाबी स्वप्न आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात मातोश्रीवर रणनीती ठरली असून उपनेत्यांवर विभागनिहाय, विधानसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पक्षातील 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी दिली गेली आहे. कोणावर काय जबाबदारी देण्यात आली ते आपण पाहूया. तर अमोल कीर्तिकर यांच्यावर दहिसर, बोरिवली, मागाठाणे अशी जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव कदम यांच्यावर चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम ही जबाबदारी देण्यात आली. विलास पोतनीस यांच्याकडे दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्व. विश्वासराव नेरुरकर वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम. रवींद्र मिर्लेकर विलेपार्ले, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम. तर गुरुनाथ खोत यांच्याकडे चांदिवली, कलिना आणि कुर्ला. नितीन नांदगावकर यांच्याकडे विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड. सुबोध आचार्य यांच्याकडे घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर, मानखुर्द. मनोज जमसुदकर यांच्याकडे अणुशक्तीनगर, चेंबूर आणि सायन कोळीवाडा. अरुण दुधवडकर यांच्याकडे धारावी, माहीम, वडाळा. अशोक धात्रक यांच्याकडे वरळी, दादर आणि शिवडी. सचिन अहिर यांच्याकडे मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी ही जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढू असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. बाकी सरसकट महायुती म्हणून निवडणूक लढणार, संभ्रम नको असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तर शक्य तिथे युती करू नाहीतर एकटे लढू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला. आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी. बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे. कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही. येणारा या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं
शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे. पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल. आपल्याला एक योग्य आपली भूमिका ते बजावावं लागणार आहे. राज ठाकरे यांचं मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्र. यामध्ये 14 जूनला वाढदिवशी मनसैनिकांना शिवतीर्थवर भेटू शकणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले. वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे कुटुंबासोबत मुंबईच्या बाहेर जाणार आहेत. 14 जूनला मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवावेत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.